तर एकीकडे खरात प्रकरण राज्यभर गाजत असताना वसईतही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। आध्यात्मिक साधना करण्यास शिकवतो असा दावा करत एका भोंदू बाबानं पुण्यातील एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचं समोर आलंय। पुण्यातील महिलेनं या प्रकरणी वसईमध्ये तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद झालाय। पुढील तपासासाठी तो पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय। स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य यांना हा सगळा प्रकार केलाय। पुण्यातल्या एका महिलेशी ओळख झाल्यावर तो स्वतःला शंकराचा अवतार म्हणवत होता। तसंच ही महिला म्हणजे पार्वती असल्याचा दावा करायचा। त्यानं महिलेवर पुण्याजवळ एका लॉजमध्ये नंतर वसईत बोलावून पुन्हा बलात्कार केला। 2025 पर्यंत हा प्रकार सुरू होता। अशोक खरातचं प्रकरण उघड झाल्यावर आता वैद्य प्रकरणातल्या पीडित महिलेनं समोर येत तक्रार दाखल केली आहे। तर वसईच्या या भोंदूबाबानं नेमका काय प्रकार केलाय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। भोंदू ऋषिकेश वैद्य आणि पीडित महिलेची 2023 मध्ये सोशल मीडियाद्वारे ओळख झाली। तर शंकराचा अवतार असल्याची बतावणी करत साधना करायला शिकवतं असं त्यानं महिलेला सांगितलं। मी शंकर आणि तू माझी पार्वती असं या महिलेला तो सांगू लागला। 31 मार्च 2023 ला ऋषिकेश वैद्य पीडित महिलेला भेटण्यासाठी पुण्यात आला। एका मंदिरात आराधना करण्यासाठी जाण्याचं नाटक करत त्यानं महिलेला लॉजवर नेलं। पाण्यातून गुंगीचं औषध देऊन त्यानं त्या महिलेवर बलात्कार केला। तू माझी पार्वती आहेस, शंकराला सर्वस्व अर्पण केलंस असं महिलेला त्यानं सांगितलं। त्यानंतर महिलेला वसईला बोलावून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला। महिलेला फोटो आणि व्हिडिओ दाखवून त्यानं ब्लॅकमेलही केलं। स्वतःचाही नको त्या अवस्थेतला व्हिडिओ त्यानं महिलेला पाठवला। वसईतही अशोक खरात सारखं गंभीर प्रकरण समोर आलेलं आहे। मी महादेवाचा अवतार आहे, मी शंकर तू पार्वती असं सांगत एका महिलेवर बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आलेली आहे। माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा 0 नंबरद्वारे बुधवारी रात्री दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तो आता पुण्याच्या मांजरी पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। संपूर्ण घटना अशी आहे की पीडित जी महिला आहे ही 35 वर्षाचा असून ती पुण्यात राहते आणि तिची जी ओळख आहे 2023 मध्ये ही वसईतील जो स्वयंघोषित धर्मगुरू आहे आणि आमची वसई संस्थेचा जो प्रमुख आहे ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर झाली। त्याने पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्मक शिकवण्याच्या बहाण्यानं तिच्याशी जवळीक साधली आणि डिसेंबर 2023 मध्ये तो तिला भेटायला पुण्यातही गेला। मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस असं सांगून तिला भुलवलं आणि त्यानंतर पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेलं। तिला प्रसादामध्ये गुंगीचं औषध देऊन तिच्यावर त्याने अत्याचार केलेला आहे। हे दरम्यान जे नाशिकचं अशोक खरात याचं प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने हिंमत दाखवून तिने आपल्या पतीला हा प्रकार सांगितला आणि त्यांनी बुधवारी जे संध्याकाळी जे माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये ऋषिकेश वैद्य आरोपीच्या विरोधात बलात्काराची तक्रार आहे ही दाखल केलेली आहे। पुण्याचे पोलीस येऊन त्याला अटक करतील असं सांगितलं आहे। मात्र ही अटक जर वेळेवर झाली नाही आहे तर मात्र जो आरोपी आहे हा पुरावे नष्ट करू शकतो, त्यामुळे त्याला ताब्यात घेणं हे गरजेचं असल्याचं ही मत नागरिक व्यक्त करत आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई। तर वसईच्या या भोंदूबाबा संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समजते। आध्यात्मिक साधना शिकवण्याच्या नावाखाली पुण्यातील 35 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला हा भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य सध्या फरार असल्याची माहिती आहे। या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात बुधवारी 0 नंबरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी रात्री त्याच्या वसईतील निवासस्थानी धाड टाकली, मात्र तो तिथे आढळून आला नाहीये। बुधवारी रात्री 0 नंबरनं गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला तातडीनं अटक करणं अपेक्षित होतं, मात्र पोलिसांना तो सापडला नसल्यानं आता त्याला फरार होण्यास व मोबाईलमधले महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यास वेळ मिळण्याची शक्यता व्यक्त होती आहे। या प्रकरणातील तपास पुढील कारवाईसाठी पुण्यातल्या मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय। पुणे पोलिसांचं पथकही आरोपीच्या शोधासाठी वसईत दाखल झालं असून त्याचा शोध घेतला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।